सुखिया जोग नायका भेटी दुःख निवृत्ती. उदयाचा पूजा अवसर झाल्यानंतर गोसावी विहरणाला विजय करतात. विहरणानंतर बिडारी विजय करतात. बाईशी भेत्री ओट्यावर जाडीचे आसन रचलेलं आहे. आसन झालेलं आहे स्वामींना. बाईशी चरणक्षालन करीत असते. चरणक्षालनाचा विधी चालू असताना तेवढ्यामध्ये सुखी जोग नायक महालक्ष्मीच्या दर्शना आले. गोसाव्या ते देखिले आणि दर्शनासरसे सुख झाले. आता आपण सुखिया जोग नायक व्हायला काय हरकत नाही, काही क्षणापुरतं. आणि मग ते स्वामींची मूर्ती त्यांनी पाहिली. पाहिल्याबरोबरच सुख झालं. कुणाच्या पाहण्यात पण आनंद असतो. त्या योग्यतेचे ते असतात. कुणाच्या दर्शनाने आपलं सुखच जातं निघून. असे काही विचित्र लोक समोर भेटतात. आणि काही लोक असे असतात, संत मंडळी, ग्रस्त मंडळी, की ते त्यांना भेटलं की आनंद वाटतो. आता इथं स्वामी आहेत. स्वामींमुळे सुख झालं. आणि मग ते देवीकडे गेलेच नाही, महालक्ष्मीकडे, सर्वज्ञांकडे आले. सर्वज्ञ म्हणता, नायको या. पहा, आता स्वामींना सगळं माहीतच आहे, त्यांचं जसं नाव बिव सगळं. स्वामी म्हणतात, नायको या. जी जी. मग आले, दंडवती घातली, श्रीचरणा लागले, बैसले. आणि मग बाईसांनी श्री चरणोदकाचा प्रसाद होता बाईसांकडे. आता हा जोग नायक कोण आहे माहिती आहे तुम्हाला? पूर्व प्रमादात असं विचार करायचा की तो डायरेक्ट बाईसांना कडे खुणावतो आणि म्हणतो, जी जी श्री चरणोदक प्रसाद होय, मला तर बरं वाटलं असतं म्हणाले, जी गोसावी द्यावे. आणि मग बाईसा करवी चरणोदक देवविले, तेही चुळ दोन्ही भीतरी घेतले. चुळ शब्द आलाय, चुळ भरून येतो म्हणतो ना आपण, हा चुळ शब्द इथे आहे. चुळबुळीत विकारे भरला आहे की नाही, असे चूळ आणि दोन शब्द आहेत. आणि चूळ एक माथ्यावरी घातला, हातामध्ये घेऊन माथ्यावर टाकलं. एतुलेनी ताप गेले. कोणचे ताप आहे त्याला? ते त्रिविध तापे तापलेला आहे हा जोग नायक. आता त्या चरणोदक प्रसादामध्ये सर्व आहे. प्रसादी सर्व दुःखाना सोपया. पुढं प्रसन्न चेतसा ह्याशु बुद्धी पर्यावतिष्ठती. ही बुद्धीच मोठी गमतीची आहे. आता तो प्रसाद एक कधीतरी भेटला पाहिजे, अशी आपण या क्षणाला लीळा आठवावी. देवाच्या विशेषाचं चरणोदक काढताना हे लीळा आठवून काढावी. तिथं पण चरणस्पर्शच आहे ना विशेषाच्या ठिकाणी, की नाही? अशी लीळा आठवावी की जसं ज्या मनोधर्माने, ज्या प्रसन्नतेने, ज्या भिन्न वेशाने देवा त्याची त्रिविध तापाची दुःख निवृत्ती केली, तशी आमच्या प्रारब्ध भोगाच्या दुःखाची निवृत्ती करावी जी स्वामीराया. असं म्हणावं. असं म्हणायला काही दोष नाही की नाही? लगेच मारून घेऊन जाण पुन्हा मंदे एवढं तर काही कोणी म्हणणार नाही दररोज, आहे की नाही? आता मरा तर चांग म्हणलं तर असं म्हणून वाटत नाही की नाही, वाईट वाटतं. मग हे तरी म्हणावं की जगण्यासाठी सुखानं जगू दे, अशी ही लीळा आठवावी आपण.
मग ते त्रिविध ताप जातील त्याचे गेले. आणि मग तो कसा म्हणतो स्वामींना, जी जी म्हणाला निवाला जी, निवाला जी, माझे ताप गेले जी, मी अखंड जळतची होता जी. हे जळण आहे, अखंड जळत होता. संसारात हे जळण असतंच. परमार्थिकाला हा विषयच नसतो, आहे की नाही. परमार्थिक या गोष्टीचा विचारच करत नाही. तो सगळी देवाची कृपा मानतोय. संसारात हे लग्न होत नाही म्हणून लोक दुःखी आहेत, लग्न झाल्यावर लेकरं होत नाही म्हणून दुःखी आहेत, लेकरं झाले तर ते नीट राहत नाहीत म्हणून दुःखी आहेत, हे की नाही. चांगले राहिले तर लग्न झालं पुन्हा तोच कार्यक्रम असतो तो. ते त्रिविध ताप असतात वेगवेगळ्या प्रकारचे. संसारात स्वामीने कसं सांगितलंय, संसार म्हणजे हा दीर्घ सृष्टीमधलं दीर्घ स्वप्न आहे. दीर्घ म्हणजे काय, कधीही न संपणार, आहे की नाही. स्वामी सृष्टी कसं आहे, सृष्टी म्हणजे हे सृष्टी अति दीर्घ. सृष्टी म्हणजे हे सृष्टी, ही सृष्टी म्हणाली, ही अनंता सृष्टी, अनंत परमेश्वर, अनंत एकच सृष्टी अति दीर्घ आहे. अशा अनंत सृष्टी मायाच्या कुठं असतात, एका केसावर असतात, आहे की नाही. अशा अनंत सृष्टी, एक सृष्टीचा दीर्घ आहे, तिचा परिघ समजला नाही आणखीन कुणाला. आता काल परवा शोध लावला की म्हणजे तिकडे कुठंतरी भारतभूमी आहे म्हणाले, तिकडे एक सूर्य आहे, एक दुर्बीण आहे, ती त्या दुर्बिणीतून दिसलं. ही सृष्टी अति दीर्घ आहे. आणि या सृष्टीमध्ये आपण आहे, आपल्यासाठी सृष्टी आहे की नाही. किती गणित अवघडच आहे समजायला पण, आणि कळायला किती सोपं आहे की नाही. आपलं काय अस्तित्व आहे जगात, आहे की नाही, काय नाही. तिथे तो जोग नायक आलेला आहे अतिसृष्टीतून, आहे की नाही. बरोबर देवाकडे आला तो, आणि स्वामीने हा विषय बरोबर केला. कोण आहे हा जोग नायक, की भेटी सरसे त्रिविध ताप हारले. कोण असू शकतो सांगा बरं, आता विचार करा, अभ्यास झालेला आहे. परमार्गाचा कोण आहे हा, काय केलं असू शकतं. यांना तेच केलेलं आहे. ते नायको या शब्दानेच तो निवालाय ना खऱ्या अर्थाने. नंतर शब्द आणि कृतीने परमार्गाला त्यानं तोषविलेला आहे. दुःखी मरणी कोणाच्या, ते तर प्रेमाची क्रियावल आहे का नाही. आणि साध्या साध्या गोष्टी पण त्यानं केलेल्या आहेत. अशा नामधारकापासून त्यानं ती सेवा केलेली आहे. गोड शब्द आहे. परम संतोषाला पावलेलं आहे परमार्गाचं साधन त्याने. पण देव कळाला नाही ना, पण आस्तिक भाव असेल कुणाच्या ठिकाणी, बघ आपल्याला काय चांगलं करायचं बा असं केलेलं आहे त्यांनी, दुःख निवृत्ती केलेली आहे. त्याच्यामुळे आता स्वामी ते कुणाचं ऋण घेत नाहीत, स्वामी आता ठेवतच नाही. म्हणून त्याला आता हे दुःखाची तापाची निवृत्ती केली. आता आपण हे लीळा आठवून करावं काय करायचं असलं तर. जगायचं काय साठी तुम्हाला, हा एक प्रश्नच आहे की नाही. उच्च लेवलच्या साधकाने असलं काही करायचं नसतं. जो मध्यम आहे, कोमळ आहे, त्यांनी असल्या लीळा आठवायच्या. आणि जो उच्च लेवल आहे त्यांनी
त्यात प्रसादात प्रसन्नता अनुभवायची असते, त्याचं स्मरण वेगळं असतं. असं वेगवेगळं असतं लीळेमध्ये, स्मरण वेगवेगळं घडत होते. तो वेगळ्या लेवलनं लीळा बघेल ना. उपदेश असेल तर तो एवढ्या पुरतंच सांगेल, देवा माझा ताप जाऊ दे रे देवा, मी लय दुःखी आहे, त्याचं पण काम होईल असते. असा एका लीळेमध्ये अनेक हेतू असतात देवाचे. अज्ञानाने तसं करावं, उपदेशाने तशीच आठवावी त्याच्या कामापुरती, वासनिकाने वेगळ्या लेवलने आठवावी, आणि साधूने हीच लीळा वेगळ्या रूपाने. आणि जो उच्च लेवलचा साधनवंत आहे तो काय पाहिजे ते कृपा पाहिजे. तो कसं कृपा व माऊली पण आहे माझ्या देवाचं बघा म्हणाले. असं तो वेगवेगळ्या रूपाने आठवल. तो ज्याला जशी आठवायची त्यांनी तशी आठवावी, आहे की नाही. हे कुठं नाही आलं आहे का नाही, आपल्या साहित्यात नाही आलं. ही लीळा ना अशी आठवावी, त्याने तशी आठवावी, आहे की नाही. जो साधक आहे त्याने अशी आठवावी, ज्याला मरायचे त्याने अशी आठवावी. मरायचं म्हणजे मरणारच आहे ना, तो काय असं चिरंजीव राहणार आहे काय, असं मरणारच आहे. मग असं हे रूप, देवाचं रूप पाहायचं असतं असं. पण हा विषय शिकवला जात नाही का नाही, हा थंड वस्त्रात विषय. कोमळ अनुसरल्या पुरुषांनी लीळा कशी आठवावी. माहिमट येडे आहेत का लिहायला बरं जोग नाही, भेटी दुःख निवृत्ती, हे ते हेतू आहे त्यांचा माहिमट्टाचा, हे तुम्ही आठवा. असं सर्वज्ञ म्हणतात, ताप कायसे नायको, ऐसे कायशेनी श्रमले ती नायको. स्वामींनी एवढा आपला वेळ दिलाय. बरं स्वामींना रेखमा पण भेटलंय की नाही आज, अभय दृश्य अवतार आहेत ना. तर बघा काय म्हणाले, काय कसलं भानगड आहे तुमची. जोगनाईक म्हणता, जी जी मी मिरजे कळील उभय वर्गीचा असून, मिरज कडलाय उभय वर्गी म्हणजे उभयवर्गीचा सुंकी नाव आहे म्हणाले माझं. तेलंग देशा गेला होता, ते मग उभय मार्गीचे सुख होते. हा सुखी आहे तो, सुंकी सुखी. ते मी द्रव्य बहुत जोडिलेची, पैसे. आता जगात पैशाने सगळं मिळतं आहे ना. पैशानं मिळालेली प्रतिष्ठा वेगळी असते का नाही. पैशाने मिळालेला सन्मान, पैशासाठी मिळालेला सन्मान, ते हार शाल तुरे लयच भानगडा उघड आहे का नाही. मी बहुत द्रव्य जोडिले आणि सकळ सुखे अनुभवले. स्वामींचं कसं वचन आहे ते, द्रव्याने मिळणार. परमार्गाच्या संदर्भात वचन आहे, आचारात. ते आचारात वचन आहे. आचार झालाय तुमचा, सांगा बरोबर. ही लौकिक जगातली गोष्ट आहे ना. लौकिक जगामध्ये आहे ते, लौकिक ते लौकिकी वर्ते, हे सुखाचाच विषय आहे ना. मग लौकिकामध्ये काय असतं तर हेच असतं, हार तुरे शाल श्रीफळ स्वागत, असलेले गंमत असते. हाती घोडे पालखी, लौकिक ते लौकिक असं असतं ते. कोणाच्या घरी कार्यक्रम असला, त्याला पैसे दिले आपण कार्यक्रमाला, की तो त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मग आपल्याला असं मिरवतो. तो आपल्याच पैशाने त्याला द्यायचे, 50, 1000, 1,00,000 रुपये दिले की तो बरोबर मिरवणूक काढतो है ना. मग तो बरोबर आसन बसून पूजा करतो, त्याला आपल्याच पैशानं सांगायचं. लौकिक ते लौकिकीच वर्ते
ह्या लौकिक गोष्टी आलेल्या आहेत परमार्थात. आणि लौकिक तर आपल्याला करायचं नाही, आहे की नाही? कशी कठीण गोष्ट आहे ना. आपण सगळं लौकिक करतो, लौकिकात राहतो आपण. आपणाला त्या क्रियेचं काय फळ मिळेल? लौकिक ते लौकिक लौकिकच वर्तेल ना. दुसरं काय मग मिळायचंय तुम्हाला? पण हा जीव लय हुशार आहे हा. आपण लौकिक केलं की विधी होऊन जातो, दुसऱ्याने लौकिक केलं की दोष दिसतो, आहे की नाही? मोठ्या बाबांनी केलं की त्याचा विधी दिसतो परिवाराला, त्याच परिवाराला दुसऱ्याने केलं की निंदा दिसते. तो सुखी हा जोग नाही असा म्हणाले मी, उभय मार्गीचा सुखी आहे म्हणाले. बहुत द्रव्य जोडलेलं आहे जीवनात, असं तो स्वामींना आपली कथा सांगतो. आपली कथा तसलीच असते. आपण लौकिकासाठीच मरतो, आहे का नाही? म्हणायचे. एवढे शिष्य, एवढ्या शिकणी, एवढे उपदेश शोधणी केंद्र, उपदेश पडताळणे का नाही. स्वामींनी पडताळायला सांगितलं ना. सातापाचा दावल दावी, कसं वचन आहे ते? आपली दावल दावी. मग उपदेशीला भेटायला जायचं. उपदेश किती आहे? माझे उपदेश या महाराष्ट्रात किती आहे? त्याला दावल पडताळायला जायचं. स्वामींनी सांगितलंय ना. आता कुठे गेलं बघा बरं का, कुठं जातं सूत्र. असं सूत्र पळतं भ्राण पळवतं, ते स्वामींपासून दूर नेतं, तुम्हाला लौकिकात घेऊन जातं. म्हणून स्वामी म्हणाले लौकिक ते लौकिक पळत, भौतिक ते असं गंमत आहे ती. सुख चला, तर ते असा हा सुखी आहे तो. जे म्हणाले मी असा मग विचारले आता देशाशी जाऊ. बरं का, आता एक माणसाला खाज होते, खरोच खाजवतोच हा. पैसे आले की माज येतो, आहे का नाही? म्हणून स्वामीने द्रव्य यंत्र सेवेत आहे का, द्रव्य अस्तित्वे माझ. स्वामीने कुठलेच विषय सोडले नाहीत तुम्हाला, स्पष्ट शब्दात नकार दिलाय स्वामी, आहे की नाही? तिथं काय ठेवलेलं नाही तुम्हाला, ते तुमचं तुम्ही बघा म्हणाले स्वामी. म्हणाले मी द्रव्य तर भरपूर जोडलं, मला खरोच खाजवली. म्हणाले मी देशाशी जाऊ, मा सोयर्या धैर्यांत वेचू, लेकाशी व्यवहाराडे करू. असं आहे ते. दुसरं काय करायचं? हे सोयरे धायरे, हे लटांबळत प्रतिष्ठा मिळवायची. आणि लेकाला भराडे करू, म्हणजे लग्न बिग्न लावून टाकू म्हणाले. मोतोर लावायचे की मुंजा कशाला मरू द्यायचे. ऐसे म्हणून बैलू भरोनी द्रव्य घेऊन येत होता. आता फिरलं प्रारब्ध. तो एके ठाई मी मागा राहिला, बसला असं झाडाखाली. जणू पुढेची बैल तापटवीत जात होता माझ्यासोबतचा. बैलावर काय ठेवलंय त्यांनी? सोनं, चिपा, पैसे, असं मणिक मोती, आणि चाललेलं आहे जनलोक. आणि मग ते बडवेनी बैल हांकीला आणि घेऊनही पळाला. ते द्रव्य गेले, आता द्रव्य गेलं सगळं. मग गावा आला. बस कशी शब्दरचना आहे. कुठं निघाला होता, कसा निघालता, कसा आला आता गावात, कशासाठी आलता गावात, आता काय करणार, पैसेच नाहीत ना. मग घरीचा वेलू वाकू विकोनी, गाठी मुदी विकोनी, वडील पुत्र सुवनहाटी बैसविला.
ह्याचं हे घरी काय काय असते जुन्या काळामध्ये बघा. वेलू वाकू विकून म्हणजे म्हणजे काय विकलं त्यांनी? जे थोडंफार काय असेल ते आपण ढोरं बिरं काय असतं ना त्याच्या घरी. आणखीन काय असेल? सोने नाण्याचं. गाठी मुदी विकोनी. पहिल्याच्या काळामध्ये गाठीतच अंगठ्या ठेवायचे ना लोक. वडील पुत्र सोवन हाटी बैसविला. सोवन हाट म्हणजे सोन्याचं दुकान. त्या हाटात बसवलं त्याला, आणि तोही मेला. मग तेची भांडवल देवणी धाकुटा बैसविला. भांडवल शब्द आला इथं, भांडवलदार. ते धाकट्या पोराला बसवलं दुकानात, तोही मेला. जे म्हणाले मग ते भांडवल घेतलं आणि घरी आला तर ब्राह्मणी मेली, बायकोच मेली. ऐसा दुख्या झाला आजी. तेने दुःखे मी अखंड जळतची असे जी. हे मेलेले परवडतात, पण जिवंत दुःख देणारे वाईट असतं बरं. हे भाग्यवान आहे तो, मरून तरी गेले ना त्याचे. जिवंत असून मनासारखे नाही राहिल्यावर काय करता, आहे की नाही? आणखी डबल दुःख होतं ते. त्यांना देऊन मारायचं परत, बाबा द्या पैसे, ठोकायचं त्याला. हे मोठं दुःख असतं. किंवा त्याने आपल्या इज्जतीचे लक्तर टांगायचे सगळ्या गावात, नातेवाईकात. जेलची हवा खाऊन यायची. हे आईवडिलाला लय दुःख असतं मरून मेल्यासारखं. पोराने अशी वाट लावायची, पोरीने 10 ठेवून यायची, आहे का नाही? सगळा रंगानाच बा. मग ते जे दुःख असते ना, ते स्वामींना तेने दुःखे मी अखंड जळतच अशी जे. ते दुःख विसरावया देवळा गेला. माणूस कुठं जातो मग? थकून थकून भागला, चला आता परमार्थात लागला. आला इकडे म्हणाले मी खूप देवळं मठ मंदिरात गेला. संत महात्मा संन्यासियापाशी गेला, विध्वंसापाशी गेला. बसायला भेटतं का सुख? ते म्हणाले जीजी, पर मला ते कोठेही सुख नाही. कुणाजवळ बघा, कुठं कुठं संताजवळ गेला, महंताजवळ गेला, संन्याशाजवळ गेला, विद्वांसावर. आपण कुणा टप्प्यात आहेत बरं? संतात आहेत का, म्हणतात आहेत का, कुठं आहेत बघ? का संन्याशात आहे का महात्म्या आहेत? आपण भिक्षू महात्मे. आपल्याकडे असलं काय नसतं, आहे का नाही? अद्वेष्टा सर्वभूतानां, आहे का नाही? मैत्र करुण एवच. कसं आहे ते? निर्ममो निरहंकार. समदुःख सुखक्षमी. श्लोकच राहिले फक्त एवढे, आहे का नाही? आपल्याकडे असलं काही नाही. त्या विश्वामित्रांना वशिष्ठांची 100 पोरं मारले होते, पण तरी ते म्हणायचे वशिष्ठ निरोपण करताना आपल्या शिष्याला, मैत्री म्हणाले, प्रेम असावं तर म्हणाले विश्वामित्राला, तप असावा तर म्हणाले त्याच्या तपासात, आहे ना? हे तयारी पाहिजे आपल्या मनाची. आपल्या मनात तर सगळं भरलेलं असते. अद्वेष्टा द्वेष सगळं भरलेलं आहे. काय आपल्या मनात? प्राणीमात्रांच्या विषयी तर नाहीच नाही, पण आपल्या साधनवंताबद्दलही असलं सगळं घाण, आहे ना? मैत्र करुणा, कशाची मित्रता आणि करुणा? तसं कठीणच आहे का नाही? अभयम सत्व संसिद्धी ज्ञान योग व्यवस्थित. कशाचं ज्ञान योग व्यवस्थित आहे? ज्ञान योगात बी नाही आपण, आहे की नाही? बुद्धी योगात, कसल्याच योगात नाही. बसायला पाहिजे कुठं तर. मग हे ती बाई चालली होती बघा, ती म्हणाली आम्हाला दंडोत करा. त्यामुळे तू कोण रे म्हणाले,
काय काय बुद्धिमत्ता असेल त्याची, आहे का नाही? तुम्ही साध्यस्थ आहात की साधनवंत आहात, कशी विचार आहे त्यांची, आहे ना, माऊलींची. तो बिचारा आवाकच पडला, आहे का नाही? त्यामध्ये लय कोण बाई आहे, पटकन उत्तर केलं. तोच पाया पडला ना पुन्हा. हा माय म्हणाले, तू बाई एवढी हुशार आहे तू, बाई माय तू कुमारी माई. कुमरी रे माय रे. अरे, अशा बघा महिला असतात. जीजी म्हणाले, मी सगळं फिरलाय म्हणाले, आता हा महाराष्ट्र पिंजून काढलाय सुखासाठी. मग आपल्या शब्दात सुख असावं बरं. आपल्या शब्दामध्ये असं घृणा, द्वेष, वैर, हेवा, हलकट शब्द ते तरी नसावेत. हे नाही तर ते तरी नसावेत कमीत कमी. हे असलं तर फार चांगलं. हे पण कोरे असतात. त्याच्यामध्ये शंभोली शंभोली सारखे पाहिजे शब्द, आहे का नाही? तपाने युक्त. असं आपलं साधनच संपलेलं आहे, तर विषयच काय. किती दूर जातो ना माणूस, आहे का नाही, आपल्या साधनेपासून. मोठवासांचा भिक्षा शब्द ऐकायला काय काय जमायचे? पशु, पक्षी, गाई, वासरं, है ना? मोठवासांचा भिक्षा काय असेल बरं त्या शब्दांमध्ये. मग हे दत्तात्रय प्रभू करतात. हा, तुम्हाला वाटत असेल दत्तात्रय प्रभू काय फिरून करतात? हेच करतात ते. त्यांच्या दर्शनासरसे सगळं नासून जातं. तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर. तिथं कोल्हापूरला म्हणत असतील ना, भिक्षा भिक्षा. आणि पंचाळेश्वरला काय म्हणत असतील ते? माहूरला गेल्यावर काय म्हणत असतील? हं, तुम्ही विचार नाही करत ना. देव असे काय मुखी आहेत की काय दत्तात्रय प्रभू? काय बोलत असतील बरं, विचार करा. तुमच्याशी देव बोलतायत असं धरा. तुम्ही गेले समजा चुकून माहूरला, जायचंच नाही तुम्हाला, पण लीळा आठवायची माहूरच्या ओट्याची, काय म्हणाल बरं तुम्ही? देव तुम्हाला काय म्हणते? मग तुम्ही सोडून द्या. देव तिथे येऊन काय बोलत असतील सांगा, कल्पना करा. जाऊ द्या, तुमच्या डोक्याच्या पलीकडे आहे ना ते. आता हे कुठं लिहिलेलं नाही, त्याच्यामुळे मलाही सांगता नाही येणार, आहे की नाही? ते कल्पना विश्व आहे, भावस्मरण आहे ते. तुम्हाला भावस्मरणात नेता पण नाही येणार, आहे नाही? तर हे ऑनलाईन चालू आहे, सगळ्या जगात जाईल ते. सांगता येत नाही, सोबतीच होईल ना ते. मग काय बोलत असते असं विचार करा, मनामध्ये कल्पना करा की देव काय बोलत. तिथे दत्तात्रय प्रभू आहेत, बाजूला चक्रपाणी प्रभू आहेत ना, 6 महिने तिथे. हे 2 अवतार काय बोलले असतील बरं? मुख्याने बसले असतील बरं. तर 6 महिने डिबेट झालेलं आहे, मिटिंग झालेली आहे त्यांची तिथे दोघांची, आहे की नाही? दोघांची मिटिंग, तिथे काय करार झालेला आहे, करार. एक प्रधानमंत्री दुसऱ्या प्रधानमंत्र्याला भेटतो का यासाठी? करार करतात ते, करार. तिथे करारनामा झालेला आहे दोघांमध्ये, दोन्ही अवतार. तेही दोघांचं बोलणं तुम्ही कधी संवादच नाही ना ते. तो आपल्याला माहिती आहे, ते दोन्ही अवतार आहेत. ते अगोदर ते कोण आहेत माहीत पाहिजे तुम्हाला, 2 कोण आहेत ते माहीत पाहिजे अगोदर. त्यांच्यावर तुमची अशी विशिष्ट प्रतीती पाहिजे, आणि मग ते काय बोलतात ते तुम्हाला ऐकायला मिळेल. असं 6 महिने बोललेत ना ते बिचारे. दिवसा तर ब्रेक असेल, आहे की नाही? पण संध्याकाळी संध्याकाळी देव आल्यावर 6 वाजता इकडून चक्रपाणी प्रभू यायचे आणि मग 2 जण बसायचे. कशी भेटत असतील बरं ते 2 अवतार?
ह्या लीळा आनंददायी असतात. ह्या तुम्हाला असं आनंद देऊन जातील. साधून हेच करायचं असतं. जे कुठं लिहिलेलं नाही ते तुम्हाला असं आठवायचं असतं. काय असू शकतं. कुणाला तरी तुच्छ व्यक्तींना आठवण्यापेक्षा हे बरं आहे ना. हे चांगलं आहे ना. दोघांमध्ये काय बोलत असतील बरं, कसे बसत असतील, दत्तात्रय झोळी घेऊन संध्याकाळी कशी ठेवत असतील, कमंडलू कसे ठेवत असतील बरं, जटा बांधलेला कशा सोडत असतील, असं तुम्ही पाहतच नाही ते देवाला. असं पाहायचं असतं बरं. हे तुमची साधना आहे. तुम्ही जेव्हा हे कराल तेव्हा तुमच्या मुखातून शब्द निघालेला खरा होईल. ते सुखी झाला, नाहीतर तुम्ही फुसके साधू. ते म्हणाले, जीजी मी सगळं करून बसलाय बरं का. म्हणाले, देवा मला कुठंच सुख नाही लाभलं. पुराणी कीर्तनी सगळं करून आलंय म्हणाले. सगळं पुराण ऐकले, कीर्तन ऐकले, कथा ऐकल्या. जीजी म्हणाले तेथी सुख नाही. ऐसा जे विश्रांती स्थाने तेथ जाय, परी कवनी ठाई सुखा नये. विश्रांती स्थान आहे. आश्रम हे विश्रांती ग्रह असतात बरं. लोक जे येतात ना, घरी बोर झालेले असतात म्हणजे इकडे येतात. चला तीर्थयात्रेला. पर्यटन लय वाढलंय आता सध्या. लोक फिरतात. गाडी करायची भाड्यानं, बायको टाकली, 4 लेकरं काढलेले टाकले की निघाले. गॅस सिलेंडर सोबत. फिरतात लोक. मग जातात गोवा. त्यासाठी सुखासाठी. आणि त्या सुखाची व्याख्या केलेली आहे कवीने एका. एक धागा सुखाचा एक धागा सुखाचा. एक धागा सुखाचा, एक धागा 100 धागे दुःखाचे. ते गीतकार हुशार दिसतो तो, हे नाही. त्यानं अनुभवून लिहिलेलं आहे ते बरोबर. तर जे महाराज मी सगळं केलंय, पण विश्रांती स्थान नाही. मठ मंदिर विश्रांती स्थान असतात बरं. उद्देश लोकांचे येतात बिचारे वैतागून. 2 शब्द ऐकतील, ऐकायला भेटल, थोडंसं बा आश्रमात आल्यावर समाधान वाटत, लोक येतात. आणि आपला जर तमाशा पाहिला तर म्हणून ग्रस्त मंडळी आल्यावर कमीत कमी सगळं झाकून गोड बोला. ग्रस्त आल्यावर तोंडावर सोडू नये माणसानं. ते बिचारे कशाला, लगेच स्वामींचा हेतुभंग होतो आपल्यावर. गप बसा ना. ओरडायचं मोठ्याने, भांडे आपटायचे आहे की नाही. ते ग्रस्त दुसऱ्या दिवशी जात. आपली गंमतच आहे की नाही. म्हणून जुने लोक आमच्या समाजाचे बाबा ग्रस्तांना भेटू नाही द्यायचे. कुणालाच नाही जायचं. त्यांच्या एरियात कोणीच जायचं नाही. बस बाबांचा कानून होता तो. त्यांना तिकडल्या रूममध्ये कोणीच जायचं नाही. बस जाणारे आम्ही 2-3 जण. ते बी मोजकं विचारून यायचं. परत बाबांची आज्ञा असायची, तेवढंच विचारा काय हवं, चहा किती वाजता हवा, नाश्ता किती वाजता हवा. बाबांचं मोठं शिस्तबद्ध काम होतं. मग तिथं आम्ही सांगायचं, बाबा एवढ्या वाजता त्यांना चहा हवा आहे. बरं, चहासोबत नाश्ता भेटून जाईल. त्यावेळेला तिथं नेऊन ठेवून द्यायचं. दारामध्ये जायचं नाही ग्रस्तांच्या. ज्या रूममध्ये ग्रस्त आहेत ना, त्या रूममध्ये नाही जायचं. त्या दारात ठेवून द्यायचं. आणि ते दाराला लॉक. चहा ठेवलाय भाऊ, नाश्ता आहे, मध्ये नाही जायचं. का बरं? अशी कुशळता आहे ते. अशा बारीक गोष्टी मार्गात शिकायला भेटतात बरं. तेव्हा आम्हाला असं उगाच वाटायचं, बाबाला लय शहाणपण करतात, आम्हाला मध्ये जाऊ देत नाहीत, बोलू देत नाही. ते मला बोलायचं काय कारण आहे तुमचं? बरोबर आहे, त्यांचंच खरं होतं ते. गुरु मानुगंत, बोलायचंच नाही. त्याचे परिणाम वाईट असतात. तुम्ही काय बोलायला माहीत नाही ना मध्ये गेल्यावर. मार्गाची निंदा करता. बोलता बोलता तुम्ही काय सांगणार माहीत नाही ना मार्गाबद्दल, गुरुबद्दल. काही कमी या मार्गात, सारख्याच पंक्ती कशाला आले तुम्ही इथं येऊन. आणि मग त्याने म्हणावं काय आश्रम छान, बुवाने काय फुकट आणलाय काय, प्रॉपर्टी विकून तर बांधलाय. हे काय बोलल कोण, कोण शेण काय खाईल. मग मला ते बाबांचं लय आवडतं. संवत्सरचा नियम म्हणजे नाही, यजमानाच्या गाडीजवळ सुद्धा जायचं नाही.
गाडीत निघाले. मग ते गाडीवर कशाला जायचं, गुटमळत पैशाला, दक्षिणाला. बाबा नाही जाऊ द्यायचे. आणि तो एखादा दिसला भिक्षू आणि बाबाला कोणी सांगितलं की सकाळी तो टांगा यायचा दूध घेऊन, त्याची रवानगी त्या टांग्यात व्हायची. ती रवानगी नेमकी आमच्याच माथ्याला यायची. बाबाने आम्हाला सांभाळ यांना जा घेऊन रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन बाबांचं ते प्रसिद्ध. तो टांगा तिथून जायचा रेल्वे स्टेशनला. ती त्यांची खुदखावणी होती बरोबर. ती सांभाळली तर ती प्रसन्नता तुम्हाला भेटत राहते. अशी नेम म्हणजे नेम. गावात कोणी जायचं नाही. बायाने 8 दिवसाला शुक्रवारीच 5 पायऱ्याला जायचं. मंदिरातला देव करायला पण शुक्रवारीच बाहेर पडायचं. तिथलं तिथं तेच चांगलं होतं. जुनं ते सोनं म्हणण्याची वेळ आली आता, चक्रधरा. नाहीतर हे सगळं अनिष्ट तुम्हाला. तुमच्यामध्ये देव अनिष्ट आहे कसं नाही. तुम्ही देवावरती लगे बोट ठेवायला तयार. काल जी दुर्घटना झाली ती अति वाईट आहे. तुम्ही म्हणता असं काय झालं. अशा अनेक विचार समोर येतात पुन्हा. म्हणून ते म्हणतात जीजी मला विश्रांती स्थान कुठंच नाही. विश्रांती स्थान तुम्ही मागच्या प्रमादात भंग केलेले आहेत ना. आता काय ह्याला विश्रांती स्थान भेटेल तुम्हाला. चांगल्या व्यक्तीचा सहवास भेटणं, चांगलं व्यक्तीजवळ राहणं, ही मागची प्रसवाची प्रतिकारणता असते. वाईटांच्या संगतीत राहणं, त्याचा योग येणं, हे आपलं पाप असतं. त्या सुख्या जोगनायकाला सगळीकडे असंच भेटलं सगळं. तुम्हाला जीजी मला विश्रांती स्थान कुठंच नाही भेटलं हो म्हणाले. कवने ठाई सुखाशी नये आणि येत आला आणि ताप जाता देखत असेच. मला ताप चाललाय हो म्हणाले. लय बरं झालं हो, मला लय आनंद वाटायलाय. असं वातावरण ठेवावं लागतंय. सर्वज्ञ म्हणतात. विधी वाक्य आहे स्वामींचं. बघा आता किती भयानक आहे ते. कटू सत्य सांगतात स्वामी. सर्वज्ञ म्हणतात पुरुषाशी घरभंग, पुत्रशोक, द्रव्यशोक हे तिन्ही असहाय्य की नायका. मायसे गोसावी निरोपण केले. बाय भट्टाच मला लय आवडतं. बाय 3 गोष्टीवर निरोपण केलं देवाने तिथं. आणि मग ते निरोपण प्रवेशन झाले. त्याच्या अंतःकरणी स्वामींनी निरोपण प्रवेशन केलं. मग आपल्या ठायाला विश्रांतीला कोणी आलं तर आपण निरोपण करावं त्या संदर्भात. असं दुसरं निरोपण नाही करायचं. ते स्वान शुक्रासारखं असतं. ते शुक्र काय करतं तसलं नाही. त्याचं गसतात त्याचं किती लेकरं झाले भाऊ, कधी झाले, तुला काय करायचे, आता गप ना. तुम्ही एकटेच राहता का, आई वडिलाला काढून दिले का, आता तू गप ना. तर ते आलेत ना आपल्याकडे विश्रांती स्थानाला, तर त्यांना लीळा सांगावी, स्थानाची सांगावी, स्वामींची सांगावी. तुम्ही आपलं दुःख नका सांगत बसू त्याला. तो दुःखी होऊन आलाय ना, तुम्ही काय त्याला दुःख सांगायला आपलं. पण असं होत नाही आहे की नाही. आपलं दुःख सांगत बसतो आपण दीक्षा घेतल्यावर. असं झालं, इकडं दुखतं, आता गप ना, आता लय झालं ना ते. तो काय देव आहे का ते परिहार करायला. पण असं चालतं बरं ते. स्वान शुक्राच्या चेष्टा सदैव चालतात त्या. स्वामी म्हणालेत काय असते. आणि मग असं निरोपण प्रवेशन झालं. मायंबट्ट सांगत नाही तुम्हाला काय निरोपण केलं ते. आणि मग गोसावी पाठवणे दिली. त्याने दंडवत घातली, श्रीचरणा लागले. निघता सर्वज्ञ म्हणता नायको येत एव आवडे तेव्हा ए येऊ. सर्वज्ञांचा आग्रह नाही. ही वाटेल तेव्हा या, जर वाटेल तेव्हा जा. तो कसा म्हणतो, जी जी तरी काय जी, आता मी येथच येईन जी. मग नमस्कार करून निघाला. आणि मग हा सुखी आजोग नाही परमार्गी आलेला आहे बरं. संन्यस्त स्वामींजवळ राहिलेला आहे तो. पण अशी वेळा दुसऱ्या क्षेपक पाठामध्ये येते ती.
हा पुन्हा दिसतो का कुठे? तो काय म्हणतो जाताना, तरी आता मी इथंच येईल. इथंच येईन जी. अशा काही व्यक्ती आहेत की त्या स्वामींजवळच आहेत आलेल्या. त्यांचं सगळं स्वामींनी केलेलं आहे. जसं शरदोबा कुठे आढळत नाहीत आहे की नाही, तसे सुंकिया जोग नाही कुठे आढळत नाहीत. आणि कोण आढळत नाही बरं चरित्रामध्ये? अशा व्यक्ती येतात, भेटतात, पुन्हा गायब होतात, पुन्हा दिसतच नाहीत त्या. तर अशा प्रकारे ही लीळा इथे थांबते. तर असे सुंकिये जोग नायक आहेत. त्यांची दुःख निवृत्ती या लीळेमध्ये सर्वज्ञांनी करून त्यांना कायमस्वरूपी आपलं केलेलं आहे. दंड